मित्रांनो, परीक्षा जवळ आल्यानंतर सर्वांचं हेच असतं की माझा अभ्यास होत नाही आहे. तर अभ्यास न होण्यामागं कारण असतं मित्रांनो, तुमच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल नावाचं रिलीज होतं आहे आणि तुमच्यामध्ये ॲड्रिनलिन रश पण आहे. तर तुम्हाला कॉर्टिसॉलमुळे स्ट्रेस वाढतो आहे आणि ॲड्रिनलिन जे हार्मोन आहे, जे फिअर हार्मोन आहे, ज्याच्यातून तुमच्या मनामध्ये भीती वाढते. तर हे ॲड्रिनलिन हार्मोन तुमच्यामध्ये रश तयार झालेला असतो. पण याचं तुम्ही पॉझिटिव्हली इम्पॅक्ट तुमच्या अभ्यासावरही करू शकता. तो कशा पद्धतीने करायचा आहे हे बघूयात आपण. आता अभ्यास पद्धती फार इम्पॉर्टंट आहे आणि अनेकदा मुलं याच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु अभ्यास कसा करावा हे फार इम्पॉर्टंट आहे. परीक्षेच्या आधी 30 दिवस राहिलेले असतात तेव्हा. ज्यावेळेस परीक्षा जवळ येते त्यावेळेस दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे रे? खूप सायंटिफिक पद्धतीने तुम्ही ॲप्रोच केलं पाहिजे पेपरला. जे की आपण बघतो की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणाऱ्या मुलांमध्ये सायंटिफिक मेथड अभ्यासाची अभाव आहे. तर मॅक्रो दिवस तुमचा कसा असला पाहिजे हे फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही इन्कल्केट केलंच पाहिजे. 33%, 23%, 33% आणि 10% असं मिळून 100% तुम्ही जो दिवसाचा अभ्यास देताय, अभ्यासाला वेळ देताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 33% वेळ हा तुमच्या वाचनाला द्यायचा आहे, 23% वेळ हा तुमच्या PYQला द्यायचा आहे, 33% वेळ तुमचा टेस्टिंगसाठी द्यायचा आहे तुम्ही आणि 10% वेळ जो आहे तुमचा तो तुम्हाला शेवटी दिवसाच्या रिव्हिजनसाठी द्यायचा आहे. तो मस्ट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. 10% जो वेळ आहे तो. तर हा फॉर्म्युला तुम्ही कसा इम्प्लिमेंट करणार? तर ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करताय मायक्रो लेवलला, मॅक्रो दिवसाचं नियोजन ठीक आहे, 100%ला आपण असं असं डिवाईड केलं 4 भागामध्ये. परंतु मायक्रो लेवलला तुम्ही कसं वाचन केलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, जे की तुम्हाला कोणी सांगत नाही. तर वाचन किती आणि कसं केलं पाहिजे? ज्या टायमिंगला तुम्ही एखादा टॉपिक उघडताय, फॉर एक्झाम्पल पहिला चॅप्टर उघडला तुम्ही आणि याच्या अगोदर तुम्ही वाचलेला आहे तो, तर मग तुम्ही काय करायचं आहे, डोळे बंद करायचे, तो चॅप्टर हेडलाईन वाचायचे, प्रेसिडेंट असेल प्रेसिडेंट वाचा आणि जर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आठवतात त्या सगळ्या आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. मग प्रेसिडेंटचे आर्टिकल आठवा, त्यानंतर त्याची निवडणूक पद्धती आठवा, त्याच्यानंतर त्याचा महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट कसे होते ते आठवण्याचा प्रयत्न करा, त्याचा कार्यकाळ आठवण्याचा प्रयत्न करा आणि हे झाल्यानंतर आठवून झाल्यानंतर जेवढे आता सगळंच तर तुम्हाला आठवणार नाही, आय एम डॅम शुअर. काय आठवलं आणि काय नाही आठवलं, काय नाही आठवलं हे मग पुस्तकात जाऊन वाचा. म्हणजे यानं तुमचा वेळ खूप वाचणार आहे मित्रांनो. आणि ही खूप सायंटिफिक पद्धत आहे ज्याच्यातून तुम्ही अभ्यासचा स्पीड एकदम वाढवू शकता आणि तुम्ही अभ्यासामध्ये एंगेज आणि इंटरेस्ट पण तयार करू शकता. आता चिंतन आणि मनन कसं करायचं रे? मग हे वाचनाची पद्धत झाली, ही जर इम्प्लिमेंट केली तर तुमच्या अभ्यासामध्ये इफिशियन्सी खूप जास्त वाढेल. आता चिंतन आणि मनन कसं करायचं? ज्यावेळेस तुम्ही राहिलेले पॉईंट जे वाचले 2 नंबरला, आता समजा की तुम्ही प्रेसिडेंट वाचून घेतलं, जे आठवत नाहीत पॉईंट ते, त्यावेळेस चिंतन कसं करणार तुम्ही? हा टॉपिक वाचून झाल्यानंतर हां मला हे आठवत नव्हतं, मला हे आठवलं, आता मला या या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे चॅप्टर वाचून झाल्या झाल्या लगेच याच्यावर विचार करायचा आहे. फक्त वाचायला लागलं म्हणजे डॉंकीवर करत बसायचं नाही की पहिल्या पहिल्या पॉईंटपासून ते शेवटच्या पॉईंटपर्यंत तुम्ही वाचतच बसताय. तर असा वेळ तुम्ही घालवायचा नाही आहे. त्यानंतर प्रत्येक चॅप्टरनंतर तुम्हाला चिंतन आणि मनन करायचं आहे. हे कसं करणार तुम्ही? मी सांगितलं, चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला कोणते पॉईंट आठवत होते, कोणते पॉईंट आठवले नाहीत, या दोघांचं इंटरकनेक्शन, असं तुमचं चिंतन होणार नाही, चिंतन होणार आहे. आता नॉलेज टेस्टिंग कसं करणार रे? येस, वर जायचं आहे तुम्हाला. 33% हेच तुम्हाला खाली इम्प्लिमेंट करायचं आहे. ह्या दोन्हीचं मॅक्रो आणि मायक्रोचं इंटर रिलेशन आहे बरं का. 33% म्हणजे काय? इथं तुम्हाला नॉलेज टेस्टिंग करायचं आहे. मग तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणार आहात, क्वेश्चन सोडवणार आहात आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे तुम्ही वाचणार आहात. मग याला 33% म्हणजे 10 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल तर जवळपास 3 तास वेळ तुम्ही याला दिलाच पाहिजे शेवटच्या दिवसामध्ये. त्याच्याशिवाय तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. तर नॉलेज टेस्टिंग हे झालंच पाहिजे. आणि शेवटी परिपक्वता कशी येणार आहे रे? 10% जे मी वर दिलेलं आहे परिपक्वतेसाठी, ते 10% परिपक्वतेसाठी आहे. मायक्रो आणि मॅक्रोमध्ये रिलेशन आहे. परिपक्वता तुमची संध्याकाळी येणार आहे, झोपण्यापूर्वी येणार आहे. ती कशी येणार आहे? तुम्ही जर 10 तास अभ्यास करत आहात तर 1 तास तुम्हाला दिवसाच्या झोपायच्या आधी एकदम फास्टमध्ये जेवढं काही टॉपिक वाचले तुम्ही ते तुम्हाला फास्टमध्ये रिवाईज करून घ्यायचे, पानं पलटून घ्यायचे आणि ॲक्टिवली तुम्ही पार्टिसिपेट करता. हा हे मी वाचलं, हे मी वाचलं, हे मला या टॉपिकमध्ये येत नव्हतं, हे तुम्ही स्वतःबरोबर बोलत राहायचं आहे. आणि शेवटचा 1 तास हा द्यायचाच आहे या गोष्टीला. जर तुम्ही शेवटचा 1 तास देत नसाल तर तुमच्या अभ्यासामध्ये परिपक्वता येण्यामध्ये अडचण येणार आहे. तर हा जर फॉर्म्युला तुम्ही मॅक्रो आणि मायक्रो या दोन्हीचं इंटरकनेक्शन करून जर तुम्ही अभ्यास केला तर कोणतीही एक्झाम असू द्या, परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्हाला टेन्शनही येणार नाही आणि तुमचं जे सायंटिफिक अभ्यास आहे
तो होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्टही खूप पॉझिटिव्ह भेटणार आहे. ओके, तर ऑल दी बेस्ट तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी आणि तुम्ही ह्या फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.